मला आपल्याला सांगायचं आहे की सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती. शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाची होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची होती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती की आपण कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदांना आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना एकत्रित समोर जाऊ. परंतु या नेते मंडळींनी, जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा आणखीन काय असेल, त्यांनी काय याला केराची टोपली दाखवली, कार्यकर्त्यांसाठी एकत्र का नाही झाले मला काही कळत नाही. परंतु मला असं वाटतं लोकांमध्ये निश्चितच दबक्या आवाजात चर्चा आहे लोकांची. नेमकं निवडून कोणाला आणायचंय आणि कोणाला पाडायचंय, लोक सुज्ञ आहेत. लोकांनी 7 तारखेला निर्णय घ्यायचा आहे असं मला वाटतं. म्हणजे खासदार जे आहेत ते अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात असं तुमचं थेट आरोप आहे. माझं असं म्हणणं आहे, अगदी पत्रकार आपण सुज्ञ आहात, आपण पत्रकारिता करता, लोकांना असं वाटायला लोकांची चर्चा आहे, तर मला असं वाटतं लोकांचा कौल आपणच घ्यावा की लोकांची चर्चा का अशी आहे. काय वाटतं लोकांना? लोकांना असंच वाटतं जे तुम्ही म्हणलात. मी तसं नाही, स्पष्ट सांगा की नेमका लोकांना असं वाटतं की कुठेतरी महाविकास आघाडीने असं वोट डिवायडेशन करण्याचं काम माननीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांनी करायला नाही पाहिजे होतं असं लोकांना वाटतं. आणि कुठेतरी समोरच्या पार्टीला निवडून आणण्यासाठीचं काही प्लॅनिंग आहे का काय असं लोकांना वाटतं. मला नाही, लोकांना वाटतं. गटातल्या लोकांना मला प्रामाणिकपणे विचारायचंय, त्यागमूर्तीने हा जो धपाटा घातला एकनिष्ठ कार्यकर्त्याला आणि भारतीय जनता पार्टीची मूल्य जी पायदळी तुडवलेली आहेत, म्हणजे घराणेशाहीचा उच्चांक काय असतो, प्रत्येक पक्षात जाणार मीच आमदारकीला उभारणार, प्रत्येक पक्षात जाणार मीच खासदारकीला उभारणार, कधी पक्ष बदलतात, कधी प्रवेश करतात, कोणालाच ठाक पत्ता नाही. अक्षरशः एखाद्या पक्षाला किती खुंटीला गुंडाळावं याची हद्द अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेली आहे. याचं मला दुःख वाटतं. दुःख तर मला कार्यकर्त्यांसाठी वाटतं. अशा धादांत खोटं बोलणाऱ्या, जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांना आता तेरकरांनी आणि गटातल्या लोकांनी धडा शिकवला पाहिजे. आमची वैचारिक लढाई आहे. जर तुम्हाला लढायचं नव्हतं तर ज्या कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिला त्याला काढायला लावला, स्वतः उमेदवार झाल्या, याची हद्द म्हणून कमी की काय? पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आमचे असतील पक्षाचे, दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ता, पण एक चांगला नागरिक बाळासाहेब कदम साहेब यांना एबी फॉर्म दिला असताना काढायला लावला. त्या माणसाची नाचक्की केली, एवढ्या कष्टाळू माणसाची. आणि तिकडे आमचे दुसरे सहकारी पक्षातले त्यांचे आमचे गावकरीच आहेत, त्यांना पुरस्कृत करावं लागलं. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचा किती बळी घ्यायचा, त्याचा किती गळा दाबायचा, याचा उच्चांक माननीय अर्चनाताईंनी केलंय. हे तेरकर विसरतील का? हे तेरगटातली जनता विसरेल काय? एवढं कमी की काय? म्हणून त्या बिचाऱ्याला त्या आता पुरस्कृत एक चिन्ह दिलं. पण भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या चिन्हावर पंचायत समितीचा उमेदवार सापडला नाही. हा देशातलाच नाही, आंतरराष्ट्रीय मोठा पक्ष आहे. याचं कुठेतरी देवेंद्रजींनी कुठेतरी ह्याची दखल घ्यायला हवी की हे चाललंय काय, कशा पद्धतीने पक्ष खुंटीला बांधलाय राणादादा आणि अर्चनाताईंनी, हे बघितलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.